राज्यातील कोट्यावधी महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि विश्वासार्ह ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एकामागून एक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत। विशेषतः ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 17वा हप्ता यशस्वीरित्या प्राप्त झालेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी 17 जानेवारीपासून ही एक प्रकारची बंपर लॉटरीच ठरणार असल्याचे संकेत महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येत आहेत। कारण शासनाच्या ताजा निर्णयानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये थेट लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि या जाहीर केलेल्या तारखेपासून राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे एकत्रित 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ही लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी ऐकून अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर समाधानाचा हास्य उमटलं आहे। शासनाच्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला आहे अशा लाडक्या बहिणींपैकी सुमारे 80% लाभार्थी जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या एकत्रित हप्त्यासाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता यशस्वीरित्या मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणी या योजनेसाठी 100% पात्र राहतील अशी ठाम शक्यता महिला व बाल विकास विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे। ही लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी मानली जात असून यामुळे योजनेवरील लाभार्थी महिलांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। दरम्यान शासन निर्णयामध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की आधार बँक लिंकिंग, ई-केवायसी आणि लाभार्थी तपशिलांची पडताळणी पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींनाच या एकत्रित हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती प्रक्रिया पूर्ण करावी, कारण केवायसी पूर्ण झाल्यानंतर सध्या मिळणारे 1500 रुपये भविष्यात 2100 रुपये होण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ही बातमी लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारी आहे। लाडक्या बहिणींची बंपर लॉटरी लागली असल्याची भावना सध्या राज्यभरात दिसून येत आहे। महागाईच्या काळात कुटुंबाच्या गरजांसाठी हा निधी मोठा आधार ठरणार आहे। शासन निर्णयामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की या योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने आणि थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे दिला जाणार असून कोणताही मध्यस्थ नसणार आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम थेट जमा होणार आहे। ही लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तसेच योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही अडचण आल्यास महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत हेल्पलाईन किंवा स्थानिक अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, नगरसेवक यांच्यामार्फत मार्गदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शासनाने हा निर्णय घेताना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मध्यमवर्गीय आणि गरजू महिलांचा विचार केला असून लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता महिलांच्या आत्मसन्मानाची आणि सुरक्षिततेची हमी बनली असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे येत्या काळात या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस असून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित 3000 रुपये ठरविलेल्या तारखेपासून खात्यात जमा होणार ही लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आहे आणि राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे।